जिल्हा नियोजन मधला नाविन्यपूर्ण योजनेतला माध्यमिक शिक्षण विभागाकडचा विषय दुसरा। यामध्ये किशोरवयीन विद्यार्थिनी सक्षमीकरणासाठी सर्वसमावेशक आरोग्यदायी मासिक पाळी व्यवस्थापन करण्यासाठी मुलींची संख्या जास्त असलेल्या माध्यमिक शाळांमध्ये फुलराणी कक्ष स्थापन करणे। प्रशासकीय मान्यतेची किंमत आहे 1,17,00,000 रुपये आणि 24-25 या आर्थिक वर्षात 20 लाख रुपये खर्च झाले आणि बाकीचे खर्च आता 25-26 मध्ये करायचे। पण माध्यमिक शिक्षण विभागाकडे माहिती घेत असताना असं लक्षात येत आहे की हे 24-25 मध्ये मंजूर झालेत, 20 लाख रुपये खर्चही झाले, पण आज जुलै 2025 अखेरपर्यंत फुलराणी कक्ष स्थापन करण्याबाबतची माहिती विभागाकडे नाही। विभागाने ही माहिती मागवण्यात आली आहे असं मला पत्राचं उत्तर दिलंय। शाळांची निवड केलेली नाही। जास्त मुलींच्या शाळांची जी यादी असेल त्या शाळा निवडायच्या। हे तर माध्यमिक विभागाकडेच या शाळांची संख्या मुला मुलींची आहे। इथे नाविन्यपूर्ण योजना मंजूर करण्यापूर्वीच इथे यादी नक्की हवी होती। मग यादी निश्चित नाही तर प्रशासकीय मान्यता कोणत्या आधारावरती घेतली, म्हणजे इथे ढोबळ प्रशासकीय मान्यता घेतली असं लक्षात येतं। अजून ई निविदा काढायच्या आहेत। ई निविदा काढल्यानंतर पुढचं काम होणार। ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार याच्याकरता कोणतीही योजना नाही आणि योजना राबवताना निर्णय काय करणार, फक्त माध्यमिक शाळा ज्या अनुदानित शाळा आहेत त्या, आणि मग ज्या विना अनुदानित शाळा आहेत तिथे याच जिल्ह्यातल्या मुली शिक्षण घेतात। त्या मुलींकरताही काही ना काहीतरी योजना ही सर्वांकरताच लागली पाहिजे। योजना काही जणांकरता राबवायची, काही जणांकरता राबवायची नाही। आणि मग अशा अनेक शाळांनी स्वखर्चाने, अनेक संस्थांनी त्यांच्या CSR प्रोग्राम मधनं अशी प्रत्येक शाळांमध्ये जिथे मुलींची संख्या जास्त आहे तिथे ऑलरेडी मशीन बसवलेली आहेत। म्हणजे हे काय करणार, तर इथे बंद पडलेली मशीन आणणार। योजनेकडे 1-2 वर्षात कोणाचं लक्ष गेलं नाही की हे सर्व पैसे कुठे जाणार सांगता येत नाही आणि मग अशा पद्धतीचं दायित्व माध्यमिक शिक्षण विभाग जे निर्माण करतं की योजनाच तयार नाही आणि नाविन्यपूर्ण योजनेमधनं पैशांची प्रशासकीय मान्यता घेतं। या पद्धतीनं जे पैसे विनाकारण खर्च करायचा डाव काही जणांनी ठरवलेला आहे त्या सर्वाची चौकशी केली पाहिजे। पारदर्शकता याच्यामध्ये असली पाहिजे आणि कोणतंही काम सर्व मुलांकरता असलं पाहिजे। फक्त माइंड मॅपिंग 3000 मुलांचं झालं, इथे 5-50 शाळांना देणार म्हणजे काही ठराविक भागाचंच भलं करणार, बाकीच्यांना काही देणार नाही। तर या पद्धतीचा जिल्हा नियोजनचा कारभार कोणाचंही लक्ष नाही। या पद्धतीने जर चालत असेल तर नियोजन सचिव आणि अर्थ सचिव यांनी यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे।